भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात नाकाडोंगरी मार्गावरील साकडी येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्यामुळे दुचाकीवर मागे बसलेला युवक उमेश संसरोदे वय 27 राहणार चिचोली हा जागीच ठार झाला। दुचाकी चालक अक्षय झाडेकर वय 25 राहणार चिचोली हा किरकोळ जखमी झाला आहे। वृत्त असे की दोघेही युवक चिचोलीवरून तुमसरला जात असताना साकडी बस स्टॉपच्या वळणावर अत्यंत हलगर्जीने चालवित असलेल्या वाहनाला ओव्हरटेकिंग करण्याच्या नादात त्यांचा दुचाकीवरील नियंत्रण सुटला। त्यामुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले व त्या क्षणी तुमसरकडून चिचोलीला जात असलेला पिकअप हा उमेशच्या डोक्यावरून गेल्यामुळे सदर युवक जागीच ठार झाला। सदर पिकअप श्रीधर रहांगडाले राहणार चिचोली यांचा असून पिकअपचा चालक दुर्गेश मानकर वय 17 राहणार चिचोली। सध्या दोघेही फरार असून पोलिसांचे शोधकार्य सुरू आहे। पुढील तपास PSI। काय घटना काय झाली भाऊ? घटना काय झाली? काय कसं काय ॲक्सिडेंट झाला? पिकअप अंगावरून गेला। तुम्ही सोबत होते त्यांच्या मृत व्यक्तीच्या? काय घटना काय झाली? तुम्ही डबल सीट येत होते? तुमसरला जात होते, मग पुढे ब्रेक मारला, या साईडला बोलला, मी त्या साईडला बोलला, पिकअपच्या अंगावरून। तर गाडी कोण चालवत होता आणि ते मागे बसले होते? मागेच पडले। काय नाव आहे त्यांच्या? कुठले? आणि तुम्ही कुठले? चिचोलीचे। काय वय आहे त्यांची? आणि तुमची? 25। ठीक। हॅलो, मी राजेश पटले, साकडी सरपंच, मिटवणी बस स्टॉप। आणि साकडीच बस स्टॉप आहे, मिटवणीच्या याच्यात आहे। आमची एक मागणी आहे की PWD आणि PWDला आम्ही 2दा-3दा निवेदन दिलं, पण आम्हाला इथं ब्रेकरची आजपर्यंत त्याने काही सोय केलेली नाही। आजची घटना काय झाली आता तुमचे? आता इथं एक ॲक्सिडेंट झाला आहे, एक मृत्यू झाला आहे आणि एक घायल आहे। दिनांक 20/12/2023 रोजी दुपारी अंदाजे 3 वाजता ते 4 वाजता दरम्यान अक्षय घनश्याम झाडेकर हा जो फिर्यादी आहे तो आपल्या मित्र उमेशसह चिचोलीवरून तुमसरकडे येत असताना साकडी बसस्टॉप टर्निंगजवळ समोरून येणारा छोटा हाती पिकअप MH36F216 अचानक आल्याने पिकअप मोटरसायकलची अक्षयने ब्रेक दाबली आणि तिथे त्यांचा अपघात झाला। त्यात त्याचा मित्र जो आहे, फिर्यादीचा मित्र उमेश संसरोदे याचा मृत्यू झालेला आहे आणि MH36F216चा जो चालक आहे दुर्गेश गणेश मानकर हा अद्याप मिळालेला नाही, तरी त्याचा शोध चालू आहे। पुढील तपास। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।